नमस्कार मित्रांनो, सारथी लाईफ मॅजिक चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार. विषय तसा साधा सिंपल सोबर आहे, सर्वांच्या परिचयाचा विषय. परंतु या विषयामध्ये सर्वजण तुम्हाला खूप माहिती देतील. गुगलवरती तुम्ही जाल तर तुम्हाला भरपूर सारे डॉक्युमेंट्स याच्यावरती भेटतील, खूप सारे पुस्तकं, अशा काही गोष्टी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्या ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या मी स्वतः इम्प्लिमेंट केलेले आहेत, एक्सपिरियन्स बेस्ड आहेत आणि त्याचा रिझल्ट म्हणून आज मला त्याच्याबद्दल मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो कदाचित तुम्हीही जर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकत असाल आणि केल्या तर तुम्हालाही नक्कीच त्याचा परिणाम लवकरात लवकर दिसू शकेल, यात नक्की खात्री. यात काहीच परवाची गोष्ट आहे. परवा मी माझ्या मित्राला भेटलो आहे का, आणि मित्राला सहज बोलता बोलता असं चर्चेचा विषय निघाला आणि त्याच्यातून असं जाणवलं की त्याच्याकडं त्याने क्वेश्चन मला केला की माझ्याकडं नॉलेज आहे, माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे, माझ्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत, माझ्याकडे मॅनेजमेंट स्किल्स आहेत, मी सर्वांशी चांगलं बोलतो, सगळं करतो. पण ज्यावेळेस मला समोर जाऊन काही स्पीच किंवा काही गोष्टी करायच्या असतात तर त्यावेळेस माझ्यामध्ये मला थोडीशी नर्वसनेस येते, थोडीशी अँक्झायटी येते, थोडीशी भीती वाटते. सर, काय करायला पाहिजे? तसं बघायला गेलं तर हा एकदम सर्वांमध्येच असलेला हा प्रॉब्लेम आहे. पण त्याला तुम्ही डेफिनेटली आपण सर्वजण याला ओव्हरकम 5-6 टिप्स आहेत ज्या मी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि त्या तुम्ही देखील करू शकता आणि तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट मिळू शकेल. तसं बघायला गेलं तर गुगलवर त्या जाल, पुस्तकांमध्ये बघाल तर तुम्हाला भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत आणि तुम्ही त्या वाचू शकता. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की 100-200 पानाचं पुस्तक वाचायचं, 10-15-20-25-30 मिनिटाची व्हिडिओ बघायची, तर किंवा कोणीतरी तुम्हाला काहीतरी स्पीच देणार, जसं मी आज थोडक्यात सांगणार आहे. तर अशी स्पीच दिल्यानंतर खरंच याचा परिणाम कितपत होऊ शकतो आणि त्याच्यामुळं खरंच तुमच्या आयुष्यात कॉन्फिडन्स किंवा अशा गोष्टी येऊ शकतात का? पहिला क्वेश्चन असा होता की हाऊ टू बिल्ड सेल्फ कॉन्फिडन्स. तर तुम्ही जर बघाल शब्द सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास, तर हा शब्द जितका सोपा आहे तितकाच त्याचा अर्थ सोपा आहे आणि तसं बघायला गेलं तर तो तितकाच अवघडही आहे आणि तितकाच सोपाही आहे इम्प्लिमेंट करायला. सर्वात पहिल्यांदा मी एक छोटंसं माझ्या आयुष्यात घडलेलं मी जे आयुष्यात घडलेली घटना आहे ती मी तुम्हाला सांगतो. 2015च्या आसपास मी एका एन जी ओशी कनेक्टेड झालो आणि कनेक्ट झाल्यानंतर मी तिथं मीही असं गावातून आलेलो व्यक्ती आहे, गावातून आलेलो विद्यार्थी. गावातून आल्यानंतर आम्हाला त्या एन जी ओमध्ये शाळेतील जे विद्यार्थी असतात, आमचं त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या समोर जायचं आणि त्यांना एक बेसिक काही दिवसभर पूर्ण त्यांना वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करायचं. हा एक सिम्पल टॉपिक होता आमचा. पण ज्यावेळेस मला ह्या गोष्टी समजल्या की मला असे सेम आमचे सिनियर आले, त्यांनी सांगितलं की तुला शाळेत जायचं आहे आणि तुला सगळ्यांसमोर शिकवायचं आहे. म्हणजे मी आजपर्यंत कधीही कुठल्या वर्गासमोर न जाणारा व्यक्ती, कधीही काही न शिकवणारा, समोरून काही न बोलणारा, कुठल्या स्पर्धा परीक्षा, प्ले म्हणा किंवा काही कुठल्याही इतर गोष्टींमध्ये मी पार्टिसिपेट न करणारा, आज मी अचानक जाऊन सगळ्या वर्गासमोर उभं राहायचं मला आणि तिथून मार्गदर्शन करायचं. थोडी न पचणारी गोष्ट होती माझ्यासाठी. पण त्यावेळेस मग त्यांनी त्यावेळेस मी कोणाला सांगू पण शकत नव्हतं, कारण सगळेजण, मी नवीन, बाकी सर्वजण जुने लोक. अगेन तुम्ही सगळं लक्षात घेतलं तरी तर सेल्फ कॉन्फिडन्स हा जो विषय ना, हा इथं खूप प्रॉब्लेमॅटिक दिसतोय माझ्यासाठी. पण नंतर ज्यावेळेस त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की मुलं लहान आहेत आणि तुमच्याकडे जे नॉलेज आहे, तुम्ही ऑलरेडी नॉलेजेबल आहात, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पास ऑन करायची, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवायचे, सांगायची, त्यांना समजते, ते ऐकून घेतात. नसेल जर त्यांनी ऐकण्याचा प्रयत्न नाही केला किंवा ऐकलं नाही तर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करू शकता आणि त्याचे एक्सपेरिमेंट ते गेम्स वगैरे अशा टाईपमध्ये होतं ते. तर ते ऐकायला खूप छान वाटलं मला, पण आतून जी भीती असते ती भीती चालूच होती. माझे पाय थरथरत होते, मला घाम यायला लागला होता. सो त्यावेळेस मला असं थोडंसं टेन्शन आलं होतं की आता मी काय करणार एक तास. त्यावेळेस जी भीती आणि जी मनामध्ये जे माझ्या चाललं होतं ते मी कदाचित शब्दात नाही सांगू शकणार, पण बरेच लोक तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तुम्हाला ही घटना तुमच्याभोवती घडली तर तुम्ही काय करू शकता. तर बऱ्याचदा असं होतं की हातपाय असं गळाल्यासारखं होते, तुम्हाला काय करू समजत नाही, तुमच्याभोवती काय चाललं हे तुम्हाला समजत नाही. सो ह्या सिच्युएशन बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात येतात. ही एक जस्ट अ नॉर्मल सिच्युएशन आहे. अशा भरपूर घटना घडत असतात आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर मग आम्ही एका तिच्या क्लासवर गेलो आणि तिथं आम्हाला जो सिलेबस दिला होता, ऑलरेडी आमच्याकडे सिलेबस हार्ड कॉपीवर सर्व डेटा होता, सर्व आम्ही घेऊन गेलो. शिकवायचा जो सिलेबस होता तो एकदम सिम्पल होता. म्हणजे बेसिक कम्प्युटर्स काय असतात, कम्प्युटरचे पार्ट्स काय असतात, त्याचा युसेज काय असतो आणि ह्या गोष्टी आपण क्लासमध्ये जनरली आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर या गोष्टी आपल्याला ऑलमोस्ट येत असतात. तर तेवढंच सांगायचं.
थोडंसं एक दिस इज द फर्स्ट थिंग दॅट आय फील हां नाव इथं थोडं चांगलं आहे ॲटलिस्ट हे तरी माहीत आहे. डेटा सोर्स डेटा माहीत आहे आपल्याकडे. ठीक आहे. मग आम्ही शिकवायला चालू केलं आणि जसं जसं शिकवायला मी चालू करेल ना एक एक अर्ध्या तासानंतर मला असं जाणवलं की येस आय कॅन डू इट म्हणजे मी करू शकतो इथं. मला काही प्रॉब्लेम नाही. आणि अर्ध्या तासाचं 1 तास 1 तासाचे 2 तास असं करत लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर दिवस सेकंड हाफमध्ये दिवस संपला. 4:30-5 असं शाळा संपून गेली. तो पहिला दिवस होता ज्या दिवशी मी पुढं गेलो आणि पुढं जाऊन पूर्ण दिवस मी चांगल्या प्रकारे शिकवलं आणि शिकवून मी बाहेर आलो आणि त्या पूर्ण दिवसात मला असं कुठेही वाटलं नाही की मी करू शकत नाही. म्हणजे मी येस आय कॅन ऑल्सो. आणि तो पहिला दिवस होता. त्या दिवसापासून जे माझं ते एक कॉन्फिडन्सचा जो झोन असतो ना ब्रेकआउट असतो बाबा प्रत्येक ठिकाणी तो ब्रेक झाला आणि तिथून पुढं जो चढता ग्राफ चढत गेला तो माझा कॉन्फिडन्स हळूहळू वेगवेगळ्या गोष्टीतून मी स्वतःला चॅलेंज करत गेलो. वेगवेगळ्या ठिकाणी मी स्वतःला टाकत गेलो. वेगवेगळ्या चॅलेंजेसमध्ये टाकत गेलो आणि त्या चॅलेंजेसमध्ये टाकल्यानंतर मला असं समजलं की येस आय कॅन डू इट. मी करू शकतो सगळ्या गोष्टी. आणि मग असं करत करत हळूहळू मी त्यातून बाहेर पडत गेलो. आणि एका दिवशी मी असंच ॲनालिसिस करत होतो. तर ॲनालिसिसमध्ये असं मला जाणवलं की कॉन्फिडन्स वाढवणं ही खरंच जेव्हा आपण वेगवेगळे पुस्तकं वाचतो, यूट्यूबवर व्हिडिओ बघतो, मूव्हीज बघतो म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टीवर करतोच ट्रायल अँड करत असतो. तर खरंच या सर्व गोष्टींचा तितकासा उपयोग होतो का? तर नाही. म्हणजे मे बी होतही असेल. तुम्हाला कदाचित जाणवेल की तुम्हाला काही लोकांच्या आयुष्यात हे अवघडच असेल. पण मला स्पेसिफिकली नाही. बिकॉज मी त्यातले काही पॉईंट्स जे मेन पॉईंट्स आहेत ते मिस करत होतो. आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. सेम मी ही स्टोरी माझ्या मित्राला परवा सांगितली आणि त्याला सेम ह्या टिप्स ज्या आहेत त्या सांगितल्या आणि या सर्वांसाठी. त्यातून सर्वात माझे पहिल्यांदा आधी एक सांगेन एक कोट आहे की तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे जेव्हा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही अर्धा एक रस्ता ऑलमोस्ट चालून गेलेला असतात आपण. आणि याच्यामुळे काय होतं कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे की तुमच्या जी काही गोष्ट करणार आहे त्यातले अर्धा रस्ता तुम्ही तिथंच पार करता आणि तिथून पुढे तुम्हाला फक्त अर्धं जायचं चालत. सो ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो पाहिजे. तर त्याच्यातली पहिली गोष्ट एक अशी येते ती म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला बोलायचं आहे. असं एक सिम्पल टॉपिक दिला. तर सिम्पल पुढे जाऊन बोला असं म्हणल्यानंतर त्याचं पहिलं बेसिक छोटं गोल काय होऊ शकतं. तर सेट मेजरेबल गोल आणि स्मॉल गोल. स्मॉल गोल म्हणजे काय तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे जी माहितीचा सोर्स डेटा आहे तो माहितीचा साठा तुम्ही कलेक्ट करताय का केलेला आहे का माहिती साठा तुम्ही गोळा केलेला आहे. तुम्हाला एका विषयावर बोलायचं आहे आणि त्याच्या माहिती तुमच्याकडे आहे का. कदाचित ती माहिती आपल्याकडे नसते. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे ती माहितीच नसते आणि मग माहिती नसल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर मग आपल्या हातपायातनं तप होणं मग तिथे गेल्यानंतर आधीच पुढे गेल्यानंतर आपला मेंदू आणि जीभ याच्यामध्ये ॲटो मोडमध्ये चालू होत असतं. तिथं तुम्ही विचार करायला जास्त वेळ मिळत नाही. म्हणजे ॲटो मोडमध्ये सुद्धा तुम्हाला बोलता आलं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडन्स लेवलमध्ये थोडंसं पारंगत असं समजू शकतो. सो छोटे छोटे गोल सेट करा. एक मोठं एकदम मोठ्या पल्ल्याची गोष्ट जी जवळ आपल्या आवाक्याच्या पुढची बाहेर आहे तर त्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घ्या आणि त्याच्या स्टेप्समधून थोडंसं पुढे जाल तुम्ही तर तुम्हाला जाणवेल की येस तुम्ही सुद्धा सर्व काही करू शकता. सेकंड थिंग त्याच्यामध्ये अशी येते मित्रांनो सेल्फ पॉझिटिव्ह टॉक. म्हणजे काय तर की स्वतःबद्दल स्वतःबरोबर थोडंसं सकारात्मकदृष्ट्या आपण बोललं पाहिजे. सकारात्मक कशी काय पहिलं असतं की बऱ्याच वेळा असं होतं मला जमेल का मी करू शकेल का मला करता येत नाही माझ्यात हिंमत नाही माझ्या कॉन्फिडन्स नाही माझ्याकडे माहितीच नाही मला असं काही. तर ह्या गोष्टीला एक एक वाक्य आहे ते मी शेवटी सांगेनच व्हिडिओच्या. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी इमॅजिन करता जस्ट इमॅजिन युअर सेल्फ की तुम्ही एक ठिकाणी पोडियमवरती एका ठिकाणी तुम्ही बोलत आहात एका ठिकाणी चर्चा करत आहात आणि चर्चा करताना तुम्ही स्वतःशी बोलताय की येस तुम्ही करू शकता तुम्हाला करायला येतं तुम्हाला माहिती आहे तुम्ही बोलू शकता एकदम छोटी गोष्ट आहे. तर येस आय कॅन ही छोटी गोष्ट तुम्हाला कदाचित त्या फिअर झोनमधून काढून टाकेल आणि तुम्हाला एका पॉझिटिव्ह आणि ग्रोविंग झोनमध्ये घेऊन जाईल. ट्राय करा. नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की असा रिझल्ट भेटून. त्यानंतर एक तिसरी गोष्ट अशी होती की फोकस ऑन युअर स्ट्रेंथ. आता स्ट्रेंथ म्हणजे काय स्वतःवरती स्वतःची काही बलस्थानं असतात स्वतःचे काही चांगल्या गोष्टी असतात. प्रत्येक वेळी यात माणसाला न्यूनगंड असतो की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही म्हणजे ते नाही हे म्हणण्याची वृत्ती माणसाची सततच चालू असते. पण माणूस हा विचार नाही करत की आपल्याकडे काय आहे. आपल्याकडं खूप साऱ्या गोष्टी असतात. आपण या निसर्गामध्ये या पृथ्वीतलावरती आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांमध्ये आपण आहे म्हणजे आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे म्हणून आपण इथं आहे. आपल्याकडे जर नसतं तर आपण इथं का असतो. सिम्पल गोष्ट आहे.
सो आपण डेफिनेटली आपल्याकडे काहीतरी आहे वेगळं आणि प्रत्येकाची बलस्थानं ही वेगवेगळी असतात. काही लोकं चांगले दिसतात, काही चांगले लोकं राहतात, काहींना पुढे जाऊन चांगलं बोलता येतं, काहींचा कॉन्फिडन्स चांगला असतो आणि कधी-कधी असं होतं की काहींचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो. पुढे जाऊन बोलता येत नाही, पण तुम्ही पाठी चांगलं बोलू शकता. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी चांगलं आहे. फक्त एवढंच आहे की ते बऱ्याच वेळा लोकांच्या समोर ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते कुठेतरी डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही ते तुमचा कॉन्फिडन्स तिथं तुम्हाला असं वाटतं की माझा कॉन्फिडन्स इथं कमी होतो. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती विचार. येस, डेफिनेटली कॉन्फिडन्स हा एक असा पॉईंट आहे. कॉन्फिडन्ससाठी अजून काही गोष्टी आहेत त्या डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन. पण कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीच्या ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट अशी आहे की काही नवीन गोष्टी शिका. कदाचित असं होतं की बऱ्याच वेळा की तुम्हाला काही गोष्टी येत असतात. बेसिक गोष्टी तुम्हाला येत असतात. पण त्याच्यामध्ये काही टिप्स, काही पारंगत होता येत आहे का? पारंगत जर होता आलं तर तुम्हाला ॲडिशनल तुम्हाला माहिती देता येते. त्यामुळं तुमच्याकडे जर ॲडिशनल माहिती असेल, जी लोकांपेक्षा जास्त तुमच्याकडे जर माहिती असेल, तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तिथे ती इम्प्लिमेंट करू शकता आणि त्याच्यामुळं तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स लेव्हल घेऊन जातो. का तर आपल्याकडे काही जास्त माहिती आहे, जी आपण लोकांना देतोय आणि कदाचित लोकांपेक्षा जास्त आपल्याकडे ती माहिती असते. त्यामुळे आपल्याला ते कॉन्फिडन्स येऊन जातो इथं. महत्त्वाची गोष्ट आहे ती 5वी आहे त्यामध्ये आणि फेस द फिअर. तर या फेस द फिअरचं असं सीन मित्रांनो असं याला असं टॅकल करायचं. म्हणजे मी स्वतः असं इम्प्लिमेंट करतो. मला काही एक 5-6 वर्षापूर्वी अशी गोष्ट जाणवली की मी बऱ्याच गोष्टींना घाबरतो. नवीन-नवीन गोष्टी ट्राय आउट करायला मी घाबरतो. नवीन गोष्टी नाही करत मी. तर तुम्हाला काय करायचं आहे? ज्या गोष्टी तुम्हाला वाटतंय की जमणार नाहीत, करू शकणार नाही, त्या गोष्टींची लिस्ट डाउन करा आणि त्यातली एक गोष्ट करायला चालू करा. तुम्हाला बदल जाणवेल. ते म्हणतात ना, तुमचे बदलाची किंवा तुम्हाला जे पाहिजे असतं ते कदाचित जर तुम्ही जिथं आहे तिथं मिळत नसेल, कदाचित ते तुमच्या दुसऱ्या साईडला असेल आणि दुसरी साईड म्हणजे ती असते भीतीच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला कदाचित तुमचं एक नवीन आयुष्य जगण्याला प्रेरणा देणार असते. त्यामुळे तुम्ही लिस्ट डाउन करून घ्या. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींमध्ये भीती वाटते. काही लोकांना असते की मला पुढे जायला भीती वाटते, पुढे जाऊन मी नाही बोलू शकत. येस, चालेल ना. मग छोटे-छोटे इव्हेंट शोधा. तर तुम्हाला पुढे जाण्याची संधी भेटेल. कदाचित असं होतं की मित्रांमध्ये भेटते संधी, मित्रांमध्ये पुढे जाऊन बोला. कधी असं होतं काही छोट्या-छोट्या ऑर्गनायझेशन्स असतात, त्या ऑर्गनायझेशनमध्ये घ्या संधी घ्या. मीटिंग्स ऑफिसेसमध्ये असेल तर तिथं छोट्या-छोट्या संधी भेटतील. तिथं सर्व टीमसमोर थोडंसं स्वतःचं इंट्रोडक्शन द्या. स्वतःबद्दल थोडीशी माहिती चांगल्या प्रकारे द्या. या अशा गोष्टींमुळे थोडं हळू तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढलेला जाणवेल. कदाचित तुम्हाला ते जाणवणार आहे. असंच कॉन्फिडन्स मग तुमचा वाढत जाईल पुढे. त्याच्यानंतर 6वी एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याच्या आधी मी काही इतर टिप्स देणार आहे, ज्या जनरली Googleवरती तुम्हाला भेटून जातील. इट्स लाईक की मेंटेन गुड पोश्चर, मेंटेन गुड हायजीन, मेंटेन गुड बॉडी लँग्वेज, गुड वर्ड्स ऑफ युसेज, प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस. भरपूर काय काय गोष्टी आहेत तिथं. तर खरंच मित्रांनो ह्या सर्वांचा उपयोग होतो. मी तो जाणवलेला आहे मला. पण ह्या गोष्टींमुळे तुमचा कॉन्फिडन्स हा खूप ज्यावेळेस तुम्हाला ॲटलीस्ट बेसिक 0 to 1 ज्यावेळेस जाल, त्याच्यानंतर तुम्ही ह्या सर्व गोष्टींवर जर विचार करायला चालू केलं, तर कदाचित तुम्हाला त्याचा जास्त इम्पॅक्ट आहे. कारण फक्त चांगले कपडे घालून आपण सर्वांसमोर नाही बोलू शकत. चांगल्या पोश्चरमध्ये हाताची घडी उभं घालून आपण नाही बोलू शकत. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही घरी प्रॅक्टिस खूप जास्त प्रॅक्टिस करता, पण तिथे गेल्यानंतर तुम्ही ब्लँक होऊन जाता. अशा पण सिच्युएशन येतात. सो या सर्व गोष्टींना एकच आहे की तुम्हाला एक प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो माझा 6वा पॉईंट इथंच आहे मित्रांनो. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी जसं की आजचा हा YouTubeचा व्हिडिओ आहे. हा सुद्धा एक प्रॅक्टिसचाच पार्ट आहे असं म्हणू शकता तुम्ही. तुम्ही सुद्धा असे व्हिडिओ प्रॅक्टिस करा. नवीन-नवीन व्हिडिओ क्रिएट करा. तुम्ही स्वतः बघा याच्यामध्ये भरपूर चुका होतात. तर त्या आपल्याला दूर करायचं प्राधान्य संधी भेटते. काही वेळेस असं असतं की गुड पोश्चर, फेशियल एक्सप्रेशन्स, काही चांगले वर्ड्स, काही वर्ड्स असे असतात जे नको असतात तिथेच गेलेले असतात. वेगवेगळे मुव्हमेंट्स असतात. त्या आपण अननेसेसरी स्टेजवर गेल्यानंतर करतो. म्हणजे भीती अशी असते की ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर जाता, काही लोक असे ते खिशात हात घालतात, मध्येच तो हाताची घडी घालतात, मध्येच पायाला पुढं मागं चालत बसतात, पाय हलवत असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. यातून आपला कॉन्फिडन्स तर लूज झालेला दिसून येतो. तर कॉन्फिडन्स हा बऱ्याच वेळा तुम्ही जे काही करताय त्याच्यावर डिपेंड आहे. अशा ह्या 6 बेसिक टिप्स आहेत, ज्या मी फॉलो केल्यात माझ्या आयुष्यात आणि याच्यातून मला कॉन्फिडन्स वाढलेला दिसलेला आहे. तर कॉन्फिडन्स वाढण्यासाठी कुठलंही वेगळं काही नाही. ते म्हणतात ना, तुझं आहे तुझं पाशी तरी तू बोलेलासी. म्हणजे कॉन्फिडन्स हा तुमच्या आतमध्ये तुम्हाला फक्त तो ओळखायचा आहे. तुम्हाला तो फक्त बाहेर आणायचा आहे आणि तुम्हाला त्याला एक्झिक्यूट करून असं एक्सप्लोअर करायचं आहे.
जर तुम्ही विथ कॉन्फिडन्सनी जगासमोर जाल, तर बऱ्याच वेळा असं होतं की कॉन्फिडन्स हाच तुम्हाला जास्त एक्स्ट्राचा कॉन्फिडन्स देऊन जातो. म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स जरी नसेल, तरी तुम्ही शो करायला चालू येस यू कॅन ह्या ॲटिट्यूडने जर तुम्ही शो करायला सुरू केला, तर बऱ्याच वेळा तुमचं अर्धं काम तिथंच होऊन जातं आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला थोडंसं ट्रिगर करायचं. तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल तिथं वाढलेला दिसेल आणि ज्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढलेला जाईल, तर एका वेळानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढण्याच्या व्हिडिओ किंवा हे बघायची बिलकुल गरज नाही. तुमचा कॉन्फिडन्स ॲटमोस्ट असेल आणि तिथून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्वतःला एक्सप्लोर करू शकता. तुम्ही स्वतःला खूप चांगल्या वेगवेगळ्या असे मोल्ड्समध्ये टाकू शकता. वेगवेगळे चॅलेंजेस तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या लोकांसमोर तुम्ही उभा राहू शकता, चर्चा करू शकता आणि कॉन्फिडन्स ही स्वतःजवळ असणं ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही नक्की सर्वांनी ट्राय करा. बेसिक्स टिप्स आहेत, फॉलो करा.